तर बरं. अ, सर्व मित्रांना नमस्कार. बघा, आज आपण ॲक्चुअली एका आजीचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. आजीसुद्धा म्हणत आहे, की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या यामध्ये आम्ही का पात्र नाही? तर यांनासुद्धा अ, वयाची अट न ठेवता यांनासुद्धा ते ₹1500 दर महिन्याला मिळाले पाहिजे. जसं कागदपत्राची अट जशी काढली सरकारने, आपल्या मुख्यमंत्र्यांनी, तर तसंच अ, वयाची अटसुद्धा न ठेवता या आजीलासुद्धा त्या ₹1500 महिन्याचा फायदा झाला पाहिजे, असं मला तरी वाटतं. तर आपण आजीशी बोलूया. आजी, तर सांगा तुम्ही. येईल नाही. हं, सांगा. तर आजी, तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला पाहिजे असं वाटते? हो 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 मिळाले पाहिजे ना आम्हाला. मिळाले पाहिजे. हो तर यामध्ये सरकारने वयाची जी अट ठेवली 65 वर्ष, तर ती वयाची अटसुद्धा नाही नाही पाहिजे. पाहिजे. हां, तर यांनासुद्धा 65 वयाची अट न ठेवता तर यांनासुद्धा दर महिन्याला ₹1500 मिळाले पाहिजे. मिळाले पाहिजे. तर असं यांचं मत आहे. तर नक्कीच मित्रांनो, तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि वयाची अट न ठेवता सर्वांना ₹1500 मिळाले पाहिजे सर्व लाडक्या बहिणींना. कारण आता तुम्ही बघा, ह्या ज्या आजी आहे, ह्या आजी आता किती वय आहे तुमचं? तर वय जे आहे ते 70 आहे, कोणाचं 67 आहे. तर त्यांनासुद्धा म्हणजे ॲक्च्युली या पैशाचा फायदा झाला पाहिजे असं सर्वांना वाटतं. तर जसं कागदपत्रांची अट न ठेवता सर्व रद्द केल्या, तर तसंच त्यांना दर महिन्याला यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही काय करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सांगा तुमचंसुद्धा मत, की वयाची अटसुद्धा नाही. ठीक आहे. धन्यवाद.